फेब्रुवारी महिन्यातच मुंबईत पाणी टंचाई सुरू झालेली आहे। आपण जर पाहिलं असेल तर आदित्य ठाकरे यांनी देखील यावर टीका केली। आपल्यासोबत स्वतः भाई जगताप आहेत। भाई, फेब्रुवारी महिना आता संपत आला आणि त्याआधीच मुंबईत पाणी सुरू झाले। नाही, मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की मुंबईचा पाण्याचा प्रश्न हा नेहमी अगदी जानेवारी संपल्यावर फेब्रुवारी पासून आणि थेट तो जून पर्यंत तो प्रश्न राहतो। पाऊस व्यवस्थित पडेपर्यंत राहतो। विशेषतः काही जो डोंगराळ भाग आहे मुंबईतला, विशेषतः काही जो टोकाचा भाग आहे तिकडे तर फार मोठ्या अडचणी असतात पाण्याच्या। आजच जर पाण्याची स्थिती अशी आहे की एक दिवस आड करून जर मुंबईकरांना पाणी मिळत असेल आणि इकडे तर डीप क्लिनिंगचं चाललंय, म्हणजे सगळं स्वच्छ हवंच, काय हे नाही, परंतु कधी काय ह्याची प्लॅनिंग नको का? तुम्ही मुंबईकरांचा त्यांचं जीवनावश्यक असलेलं पाणी ते कुठेतरी फिरवत असाल आणि डीप क्लिनिंग करत असाल तर नका करू। मुंबईकरांना त्यांच्या तोंडचं पाणी पळवू नका। एकतर पाण्याच्या बाबतीमध्ये प्रचंड मुंबईमध्ये अडचणी आहेतच। ह्या आयराईचं सोडावं, मुंबई जवळजवळ 60% ही झोपडपट्टी आणि चाळीतली आहे। त्यांच्या हाल कुत्र विचारत नाही, ह्याची त्यांना परवा नाहीये। यांना फक्त हे जे धनाढ्य राहतात आहेत त्यांना दाखवून देण्यासाठी जर काही करत असाल तर नका करू। पाणी त्यांचं, मुंबईकरांचं, त्यांच्या हक्काचं पूर्ण देऊन जे काय करायचं ते करा, आमचं काय म्हणणं नाही। डीप क्लिनिंग करा, डीप वॉशिंग करा, काय करायचं ते करा, पण मुंबईकरांच्या हक्काचं पाणी हे कुठं वळवून असले प्रयोग आणि मग सगळीकडे त्याची होर्डिंग आणि ते सगळा जो काही प्रकार चाललाय तो करू नका, ही माझी शासनाला सूचना आहे। क्लिनिंगच्या नावाखाली जाणीवपूर्वक पाण्याचा अपव्यय केला जातोय का? कारण आपण जर बघितलं असेल तर 2 दिवसापासून मुंबईत काही ठिकाणी पाणीच येत नाही। म्हणून म्हटलं डीप क्लिनिंग म्हणजे कशाने होणार? पाण्यानेच होणार ना। त्याने डीप स्वच्छता नाही सांगितली, डीप क्लिनिंग सांगितलंय, तर क्लिनिंग हे पाण्याशिवाय होणार नाही। आता हे पाणी जेव्हा ते वापरतात आहेत आणि मुंबईकरांच्या तोंडचं पाणी पळवतात आहेत तर ते नका करू, ही आमचं सूचना आहे। त्याच्यावरच मी बोललेलो आहे। आणि तुम्हाला जे काय करायचं, जे चांगलं कराल त्याचं आम्ही स्वागतच करू। म्हणजे आज मुंबईमध्ये आम्ही नेहमी होर्डिंग बघतो, आज इथे उद्घाटन तितकं, हे सगळं आमच्या काळात झालेलं उद्घाटन तुम्ही करा, काय हरकत नाही। ते सरकार अशीच चालत असतात, त्यामुळे असं मी म्हणणार नाही। परंतु गेल्या 10 वर्षामध्ये मुंबईसाठी वेगळा एखादा प्रोजेक्ट यांनी आणलेला दाखवा चला। एक प्रोजेक्ट स्मार्ट सिटी, नय्याव सिटी, नत्याव सिटी खूप आपण ऐकलं भाषणात, टाळ्या झाल्या खूप, इथे तुमच्या समोर येऊन भाडभाड सगळे बोलत गेले। काय मुंबई आहे ती तसं मुंबईच्या तिथे। त्यामुळे आता ह्या डीप क्लिनिंगच्या माध्यमातून काहीतरी वेगळं करतोय, काहीतरी हे करतोय, ते करा तुम्ही, पण मुंबईकरांच्या हक्काचं पाणी त्याच्यापासून त्याला वंचित ठेवून नका करू, ही आमची सूचना आहे। भविष्यात जर अशीच परिस्थिती राहिली तर काँग्रेस आणि महाविकास आघाडी रस्त्यावर उतरेल का मुंबईत? 100% आम्ही उतरू। याच्या अगोदर सुद्धा मुंबईकरांच्या प्रश्नासाठी अनेक वेळेला मी मुंबईचा अध्यक्ष असताना सुद्धा, आता वर्षाताई गायकवाड आहेत त्या सुद्धा, मुंबईकरांचे प्रश्न आम्ही त्यांच्यासाठीच आम्ही इकडे आहोत। आदित्य ठाकरे असतील किंवा उद्धवजी असतील, यांनी सुद्धा अनेक वेळेला आम्ही ह्या प्रश्नांसाठी रस्त्यावर आलो, धारावीसाठी रस्त्यावर आलो, बाकीच्या गोष्टींसाठी रस्त्यावर आलो। जे काय आता पाण्याचं चाललंय बघू, पाणी किती वेळ चालते ते, नाहीतर मग आम्ही रस्त्यावर येऊ त्या बाबतीत। धन्यवाद भाई। आपल्यासोबत स्वतः काँग्रेस नेते भाई जगताप होते। ते म्हणाले जर अशीच परिस्थिती राहिली, मुंबईत जर पाणीची परिस्थिती झाली तर आम्ही रस्त्यावर देखील उतरू, असा इशारा भाई जगताप यांनी केलाय। कॅमेरा पर्सन मनोज जयस्वाल, सुशांत सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।